बीडची बदनामी करणाऱ्या गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत। बीड जिल्हा बाकी जिल्ह्यांपेक्षा आक्रमक आहे। सगळीकडे भाजपचं सरकार, आम्ही ठरवलं तर काहीही करू शकतो, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। बीड जिल्ह्याची बदनामी करणारे फॅक्टर बीड जिल्ह्यातनं बाजूला केले पाहिजे। त्यांची ताकद मीडियामधली कमी केली पाहिजे, म्हणजे माझ्या बीड जिल्ह्याचं चांगलं नाव झालं। जितेंद्र सिंहांविरोधातील मनसेचे बॅनर पोलिसांनी हटवले। बॅनर हटवल्यानंतर पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात। बॅनर हटवल्याप्रकरणी पोलिसांनी निवेदन। बॅनर का हटवले, मनसे पदाधिकाऱ्यांचा सवाल। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दमानिया ट्रम्पला देखील भेटतील। दमानियांना शहांची भेट नाही मिळाली तर त्यांनी ट्रम्प यांची भेट घ्यावी। सुरत चव्हाणांची खोचक टीका। मला वाटतं अजितदादांच्या राजीनाम्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा त्या जाऊन भेटतील, कारण त्यांच्याकडे इतका मोठा रिचार्ज झालेला आहे। अमितभाईची भेट नाही झाली तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची भेट घ्यावी आणि अमितभाईचा सुद्धा राजीनामा मागावा। लाडकी बहीण योजनेसह शेतकऱ्यांच्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, तर कमळाचं बटन दाबल्यास लाडक्या बहिणींना 1,500चे 3,000 करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर येईल। अंबड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे आमदार नारायण कुचे यांचं वक्तव्य। की बहीण बंद होणार नाही, पीएम बंद होणार नाही, नमो योजना बंद होणार नाही, शेतकऱ्याची योजना बंद होणार नाही। पण तुम्ही ज्याचं बटन दाबलं कमळाच्या फुलाचं तर मुख्यमंत्र्याला कळतं, ते म्हणते लाडक्या बहिणीला 1,500चे 3,000 करता येईल का ते पहा। आम्हाला विचारते अंबडमध्ये लाडक्या बहिणीसले मतदान झालं, काय करत मी आनंद मुख्यमंत्री मोदय देवा भाऊ आपल्या लाडक्या बहिणी यांना 3,000 तरी करा आणि 2,500 तरी का। सगळ्यांनी 2 तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो। एखाद्या ठिकाणचं लक्ष हटवण्यासाठी रोकड सापडते, नंतर वेगळंच समजतं। मालवणमधील भाजपा कार्यकर्त्यांच्या घरावरील धाडीवरती नीलम गोरेंची प्रतिक्रिया। फेसबुक लाईव्ह पाहिलेलं नाहीये, आता ते पैसे कशासाठी आले होते, काय आले होते वगैरे फार म्हणजे त्याच्यामध्ये तपशीलवार 2-3 दिवस त्या बातम्या चालतील, तोपर्यंत दुसरीकडच्या पैशाचं वाटप होऊन जाईल। संभाजीराजे छत्रपतींनी घेतली शौर्य पाटीलच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट। दिल्लीत शिक्षकाच्या जाचाला कंटाळ, शौर्य पाटीलची आत्महत्या। देवेंद्र फडणवीसांशी मी बोलेन आणि त्यांना पूर्ण हा विषय त्यांच्याकडे ऑलरेडी असणार, पण हा विषय मी स्वतः कानावर घालेन आणि तुमचं वर सरकार असल्यामुळं तर तुमची आणि जबाबदारी बनते, तुमची आणखी जबाबदारी वाढते की जेणेकरून हा विषय पार्लमेंटमध्ये कसा आणता येईल आणि त्याच्यावर निर्णय कसा लावता येईल। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली शौर्य पाटीलच्या कुटुंबाची भेट। शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटलांच्या आठवलेंकडून सांत्वन। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरूच। राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या मसळ्यातील उमेदवारांचं स्वागत रॅली। शिवसेनेत गेलेल्यांच्या राष्ट्रवादीकडून निषेध। मसळा बाजारपेठेमध्ये राष्ट्रवादीकडून निषेधाचे फलक, रॅलीला काळे झेंडे दाखवले। दिल्लीतील प्रदूषणामुळे चालणंही कठीण झालंय। दिल्लीत 5 मिनिटं चालल्यानंतर थकवा जाणवतो। दिल्लीतील वायू प्रदूषणावरती सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी। माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या मेहुण्याची आत्महत्या। जीत पावरीची गळफास घेऊन आत्महत्या। जीत पावरीवर वर्षभरापूर्वी बलात्काराचा आरोप। आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तपास सुरू।